अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांवरती माऊलींची अखंड कृपादृष्टी राहावी हीच माऊलींचरणी मनापासून प्रार्थना करते. भक्तांनो, आजच्या संदेशामध्ये आपण पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा करायच्या हे जाणून घेणार आहोत. हा संदेश अगदी प्रत्येकासाठी खूपच महत्त्वाचा आहे. स्वामी माऊलींनी अगदी योग्य वेळी योग्य माहिती दिलेली आहे आणि जे स्वामी भक्त नेहमी स्वामी महाराजांचे संदेश ऐकतात पाहतात त्यांना नक्कीच माहीत आहे की आपण प्रत्येक वेळी अगदी योग्य माहिती बघत असतो. तुम्ही या सेवासुद्धा करत आहात आणि खूप ताईंच्या कमेंट येतात की ताई, आम्हाला सेवेमध्ये आल्यानंतर छान छान अनुभव येऊ लागलेले आहेत. बऱ्याचशा ताई या स्वामी परिवारामध्ये नवीन आल्यानंतरच या स्वामींची सेवा करू लागलेल्या आहेत. बऱ्याचशा ताईंना काही प्रश्न पडलेले आहेत, अजूनही त्याची योग्य उत्तरे मिळत नाहीत. इथे तुम्हाला नक्कीच योग्य उत्तरे मिळतील, योग्य पद्धतीची सेवा मिळेल. घर संसार सांभाळून आपल्याला सेवा करायची आहे. भक्तांनो, सेवा आपण का करत असतो? आपल्याला पितृदोष असतो, आपण आत्ता खूप चांगले आहोत, पण आपली परिस्थिती घरची पाहिजे तशी नाही आहे, त्यामुळे आपल्याला सेवा करावी लागते. फक्त सेवाच करायची का? अजिबात नाही. तर सर्वप्रथम आपल्याला काम करायचं आहे. आपलं घर संसार सांभाळून आपल्याला जे काही आपण काम करत आहोत त्या कामामध्ये आपल्याला यश यावं, प्रगती व्हावी. जो काही बिझनेस असेल किंवा नोकरी लागत नाही तर कुठला तरी बिझनेस सुरू करावा लागेल, काहीतरी आपल्याला काम पाहावं लागेल. बघा, तुम्ही असा विचार कराल की आम्ही स्वामी महाराजांच्या सेवेत आलो, महाराज सांगतील तशा सेवा करत आहोत आणि काहीच काम नाही केलं तर कसं चालेल? अजिबात नाही. आपल्या कामामध्ये आपल्याला यश यावं, पैसा यावा, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊन स्थिर राहावी, यासाठी आपल्याला अगदी थोड्या थोड्या वेळांच्या सेवा करायच्या आहेत. आज आपण पौर्णिमेविशेष अगोदर तर आपण आपल्या कुलदेवीची सेवा पाहणार आहोत. त्यासोबतच आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मींची सुद्धा जास्तीत जास्त सेवा करायची आहे. भक्तांनो, तुम्हाला हा संदेश ऐकत असताना एका प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे आहे. भगवान श्री हरी विष्णूंचा कोणता मंत्र आहे? क्रमांक 1 ओम नमः शिवाय, क्रमांक 2 श्री विष्णवे नमः. योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या आणि संदेश ऐकत असताना श्री स्वामी समर्थ असे सुद्धा एकदा टाईप करा. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या भगवतीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायला पाहिजे? पौर्णिमेला जर तुम्ही कुलदेवीची सेवा केली तर तुमच्या घरामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. कारण आपली आई भगवती जर खुश ठेवली तर आपल्या ह्या पूर्ण घराचा, आपल्या कुटुंबाचा सांभाळ ही आपली भगवती करत असते. भक्तांनो, सर्वप्रथम ज्या ताईंना दिवसभराची कामे करून ज्यांना वेळ मिळेल त्यांनी नक्कीच दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी 99 मंत्र एक माळ करा किंवा 16 वेळा तरी करा. तर 99 मंत्र ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे, आणि हे मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिले जातील. यासोबतच तुम्हाला कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्ही पौर्णिमेला कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते कुंकू नंतर स्वतः लावायचं, मुलांनासुद्धा याचा तिलक लावायचा. आता रक्षाबंधन आहे तेव्हासुद्धा जेव्हा आपण ओवाळताना, औक्षण करताना गंध कालवतो तेव्हासुद्धा तुम्ही याच कुंकाचा वापर करा. फक्त हे कुंकू इतरांना देऊ नका, म्हणजे शेजारी मैत्रिणी कोणालाही देऊ नका. आपल्या एका करंड्यामध्ये ठेवा आणि स्वतः लावा. म्हणजे याच कुंकवामध्ये आपल्या आई भगवतीचा आशीर्वाद असतो, त्यामुळे तुमच्या सौभाग्याला एक बरकता येते, बळकट बनतं आणि त्यामुळे जे सेवा केलेलं असतं ना ते आपण आपलंच वापरायचं असतं. आता कुंकुमार्चन कसं करायचं आहे यावरती सुद्धा मी अगोदर माहिती तुम्हाला दिलेली आहे, पण पुन्हा एकदा अगदी थोडक्यात सांगते. आपल्या घरामध्ये देवीचा टाक असतो, नसेल तर मग देवीची पितळेची मूर्तीसुद्धा असते किंवा फोटो असतो. जर फोटो असेल तर मग तुम्हाला एक सुपारी ठेवावी लागेल कुंकुमार्चन करण्यासाठी. किंवा बघा, श्रीयंत्र तर खूप जणींकडे आहे, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी अवश्य या श्रावण मासामध्ये श्रीयंत्र घ्या. कारण श्रीयंत्र जर तुमच्या घरामध्ये स्थानबद्ध झालं आणि त्यावरती योग्य त्या सेवा झाल्या, तुमच्या घरामधून लक्ष्मी कुठेही जाणार नाही. जो काही पैसा येत आहे ना त्या पैशामध्ये नक्कीच तुमच्या वाढ होईल.
तर कुंकुमार्चन करताना आपल्याला आपल्या करंगळीचे शेजारचं जे बोट असतं ना, अनामिका, आणि मधलं जे बोट आहे ते, आणि अंगठा, या 3च बोटांचा वापर करायचा आहे. आणि अगदी चिमूट कुंकू असं घ्यायचं आहे. आणि आपल्याला त्या श्रीयंत्र म्हणा किंवा मग देवीचा टाक असेल किंवा सुपारी, यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे. हे अर्पण करताना तुम्ही उद्या खास करून वेळ काढून ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता. असं काही नाही, सकाळीच झाली पाहिजे, निवांत वेळी ही सेवा करा. 16 वेळा श्रीसूक्तम म्हणूनच ही सेवा करा. शक्यतो श्रीसूक्तम तुम्ही संस्कृतमधीलच म्हणा. स्वामी भक्त ताईंनो, थोडासा या सेवेला वेळ लागेल, पण तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी येते ना, ती खरंच स्थिर राहील. आणि तुम्हीच मला कमेंटमध्ये नक्की सांगाल, कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. श्रीयंत्र घेतल्यानंतर मी सुद्धा ह्या ज्या सेवा करत आहे, त्यामुळे घरामध्ये पैसा तर खरंच येत आहे, आणि या पैशामध्ये अधिकाधिक वाढसुद्धा होत आहे. कारण माता लक्ष्मीचा जर आशीर्वाद तुमच्यावर असेल ना, तर मग तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. तर बघा, आपल्या घरामध्ये येणारा पैसा हा सुद्धा आपल्याला चांगल्या मार्गानेच कमवायचा आहे. कारण तोच आपला जो पैसा आहे, थोडा का असेना, चांगल्या मार्गाने आलेला चिरकाळ टिकतो. तर भक्तांनो, या झाल्या आपल्या कुलदेवीविषयीच्या सेवा. यानंतर तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे. आता इथे बऱ्याचशा ताई नवीन आहेत, ज्या इथे स्वामी संदेश ऐकून छोट्या गोष्टी शिकत आहेत. मी त्यासाठी तुम्हाला सत्यनारायण कशा पद्धतीने करावा, अगदी मंत्रासहित सत्यनारायण विधी कसा आहे, कशी पूजा मांडणी करावी आणि कुठल्या वेळी सत्यनारायण सेवा करावी, यावरती अगदी सेपरेट असा स्वामी संदेश तुम्हाला 5 ते 6 वाजेपर्यंत आजच मिळून जाईल. तर भक्तांनो, यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची पौर्णिमेनिमित्त खास सेवा करायची आहे, आणि भगवान विष्णूंची. कारण पौर्णिमे दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले आणि त्यासोबत भगवान विष्णूंच्या सेवा केल्या, तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. आता माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे साधी सोपी. आता तुम्हा सर्वांना माहीत आहे, जास्वंदीचं फूल, यामध्ये वेगवेगळे कलर आहेत. पांढरी जास्वंदी आहे किंवा मग गुच्छाची जास्वंदी आहे, जी एक पाकळी किंवा गुच्छांची कुठलीही घ्या, पण तुम्हाला जास्वंदीचं लाल फूल घ्यायचं आहे, जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हे फूल घ्यायचं आहे, आणि सकाळची जेव्हा सेवा वगैरे होईल, आपली पूजा वगैरे, त्यावेळी तुम्हाला माता लक्ष्मीला खास करून अत्तर लावायचा आहे. आता माता लक्ष्मीचा फोटो बघा, भगवान विष्णूंसोबत जो असतो तो तुमच्या घरामध्ये असेल, देवघरात, किंवा मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल, त्या मूर्तीला किंवा फोटोला अत्तर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला देवीला मळवट किंवा मग कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर देवीला जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. आणि देवीला कमळसुद्धा खूप प्रिय आहे, तर आपण कमळाचं फूल वाहू शकत नाही, ते आपल्याला उपलब्ध होत नाही. त्यामुळे कमळगट्ट्याची जे मणी असतात, म्हणजे बघा काळे काळे असतात, तुम्ही ते पाहिले असतील, बऱ्याचशा जणांना माहीत असतील. हे कमळगट्ट्याचे मणी जे आहेत, ते मणी तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहेत. आणि आपण जे श्रीयंत्र घरामध्ये ठेवतो, ह्या श्रीयंत्रावरती सुद्धा तुम्हाला 108 मण्यांची कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे. ही माळ ठेवून जर तुम्ही दररोज 1 वेळा जरी श्रीयंत्राची श्रीसूक्तम म्हणून पूजा केली, तरीसुद्धा माता लक्ष्मीचा आपल्या घरात वास राहतो. तर अवश्य तुम्ही श्रीयंत्र घ्या, त्यावरती 108 मण्यांचीच कमळगट्ट्याची माळ घ्या. कारण 108 मण्यांना किंवा 108 वेळा जपालासुद्धा खूप महत्त्व आहे. 108 हा आकडाच खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी तुम्ही ती माळ घ्या आणि श्रीयंत्रावरती ठेवा. आता ज्यांना सध्या घेणं शक्य नाही आहे, त्यांनी केंद्रामध्ये जाऊन 5 किंवा 11 तरी कमळगट्ट्याचे मणी आणा, स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, त्याला कुंकू वगैरे लावून घ्या, आणि ते मणी जे आहेत ते तुम्हाला आपली कुलदेवी आहे तिच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत. यामुळे सुद्धा, या सेवेमुळे आपल्या घरावरील जे संकट येत असतात, एखाद्याची वाईट नजर असते, ती दूर होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि ज्यांनी देवघरामध्ये माझी कुलदेवी पाहिली असेल, तर मी अर्पण करत असते. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच मणी घ्यायचे, धुवून घ्यायचे, आणि पुन्हा तेच देवीला अर्पण करायचे. तर भक्तांनो, आता आपण लक्ष्मीची सेवा बघत होतो. इथे तुम्हाला जास्वंदीचं फूल देवीला अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा आहे, तो लक्ष देऊन ऐका. श्री कमले कमलाये प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्म्यै नमः. पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका.
श्री कमले कमलाये प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्म्ये नमः. हा मंत्र तुम्हाला फक्त जेव्हा फुल अर्पण करणार तेव्हाच म्हणा. त्यानंतर तुम्हाला कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे आणि श्री सुक्तमसुद्धा एक वेळा म्हणायचं आहे. ही झाली देवी लक्ष्मीची सेवा. यापैकी कुठली तरी सेवा करण्याचा प्रयत्न करा, नाही तर तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या सेवा सांगितल्या, दिवसभर सेवाच करत बसायचं का? हो, बरोबर आहे, कारण इतर कामे असतात. जसा जसा वेळ मिळेल ना तशा तशा सेवा करत जा. आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. भक्तांनो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींच्या सेवेमध्ये आपल्याला उद्या खास करून भगवान विष्णूंना 1 तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे. आता हे कुठे करायचं? तर भगवान विष्णू हे पिंपळ वृक्षामध्ये वास्तव्यास असतात, तिथे त्यांचा वास असतो. त्यामुळे आपल्याला जे पिंपळ वृक्ष आहे त्याच्या बुंध्याला 1 तांब्या भरून पाणी अर्पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही पाणी जल अर्पण कराल त्यानंतर तुम्हाला पिंपळाला 11 परिक्रमा करायच्या आहेत, म्हणजे प्रदक्षिणा. आता जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालत आहात तेव्हा मनातल्या मनामध्ये एक मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. छान असा हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर अगदी मनापासून पिंपळ वृक्षाला नमस्कार करायचा आणि देवा भगवान विष्णू माझ्यावरती कृपा करा. खूप दुःख आहेत, यातना आहेत, सर्व काही करून मला यश येत नाही, अशी मनातून छान अशी प्रार्थना करा. बघा, भगवान विष्णू अगदी मनापासून ऐकतील आणि तुमचे जे दुःख अडचणी आहेत ते दूर करतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पिंपळ वृक्षाला जेव्हा आपण उपाय करायला जाणार आहोत तेव्हा घरातून बाहेरच जाणार ना, आसपास कुठेतरी वृक्ष असेल, तिथे तुम्हाला अजून एक जास्तीचं बॉटलमध्ये पाणी घेऊन जायचं आहे घरूनच. जे एक्स्ट्राची बॉटलमधील पाणी आहे ना, ते तुम्हाला झाडापासून थोडंसं लांब अंतरावर आलात, म्हणजेच 5-6 पाऊल जर पुढे गेला ना, तिथे तुम्हाला ते पाणी स्वतःच्या पायावरती घ्यायचं आहे. जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करणार असतो तेव्हा आपले सगळे पितर त्या झाडावरतीच असतात, तिथेच इकडे तिकडे असतात. मग तेव्हा त्यांना आशा लागलेली असते की आपलीसुद्धा काही आज प्रार्थना केली नाही, आज आपल्याला काहीच बोलली नाही, आणि ते पितर मग आपल्या मागे आपल्या घरापर्यंत येत असतात. त्यामुळे पाय धुवून घ्यायचे, म्हणजे ते पितर तिथेच ते थांबून राहतात, आपल्यासोबत ते येत नाहीत. हा उपाय नक्कीच करा. या उपायाने 100% तुम्हाला भगवान विष्णूंची प्रचिती यावी आणि माता लक्ष्मीने तुमच्यावरती प्रसन्न व्हावे. सर्व भक्तांनी या संदेशाला लाईक करा. भक्तांनो, तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील. जरी तुम्ही लाईक नाही केले तरीसुद्धा तुमच्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्या, अशीच माझी देवी लक्ष्मीकडे प्रार्थना आहे. आता यानंतर सर्व ताईंसाठी खूपच महत्त्वाची माहिती आहे. पौर्णिमेचा दिवस आहे. पौर्णिमा 2 दिवस आहे, 30 तारीख आणि 31, म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी आहे. तर आपल्याला 2ही दिवस एक विशेष सेवा करायची आहे. 1 तांब्याभर पाणी तुम्ही आज रात्रीच देवघरामध्ये भरून ठेवा. 1 तांब्या पाणी आता देवांच्या साईडला ठेवायचं, अगदीच देवघरामध्ये ठेवायचं नाही, कारण देव रात्रभर जागे असतात, जागरण असतं देवांचं मध्यरात्रीला. तेव्हा देव आपल्या घरामध्ये इकडे तिकडे फिरत असतात, वास करत असतात, आणि जे आपण आजूबाजूला देवांच्या पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये सुद्धा देवांच्या पॉझिटिव्ह एनर्जी येत असतात. ते पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उंबरट्यावरती शिंपडवून घ्यायचं आहे. उंबरा एकदम स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्यानंतरच तुम्हाला उंबऱ्यावरती दररोज तुम्ही दाराच्या बाहेरून रांगोळी वगैरे काढत असाल, जर नसेल काढत तर नक्की लक्ष्मीचे पाऊल दोन्ही साईडनी काढत जा, गोपद्म काढत जा, स्वास्तिक काढत जा. आता बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या की स्वास्तिक कशा पद्धतीने काढावे, तर हो, योग्य पद्धत आहे, तीसुद्धा लवकर शेअर करेल. त्यासोबतच उंबरठा लेपन योग्य पद्धतीने कसे करावे हे सुद्धा आपण अगदी लवकरच पाहू, कारण बऱ्याचशा जणांना उंबरठा लेपन येतं, पण योग्य माहिती जरा वेगळी आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये पितृदोष जाणार नाही, वाईट नजर जाणार नाही. ती माहिती पण आपण लवकरच पाहू. तर सर्व ताईंनी या सेवा करा, उंबऱ्याची छान पूजा करा. पौर्णिमेचे 2ही दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळी शक्य असेल तर 1 तासापुरता का होईना तुम्ही नक्की तिळाच्या तेलाचा दिवा लावा, आणि तुळशीला सुद्धा तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. शक्य असेल तर तुपाचा सुद्धा दिवा लावा, पण पौर्णिमेला तुळशीला स्पर्श करू नका. संध्याकाळी दिवा लावताना जरा साईडलाच दिवा ठेवा आणि लांबूनच दर्शन घ्या.
श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी माझ्यावरती कृपा कर, माझ्या घरामध्ये सुख समाधान नांदू दे आणि सदैव तुझा वास राहू दे, अशी प्रार्थना तुम्ही सर्वांनी करायची आहे. भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी माते तुम्हाला मनापासून विनंती आहे, ज्या ज्या भक्तांनी ही माहिती अगदी शांततेत स्वतःचा वेळ देऊन ऐकलेली आहे त्या सर्व ताईदादांवरती कृपा कर, त्यांचा संसार सुखा समाधानाचा होऊ दे, त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करा आणि देवा श्री स्वामी समर्थ महाराज सर्व भक्तांकडून अगदी योग्य पद्धतीने सेवा करून घ्या, त्यांना सेवा करण्याचं बळ द्या, त्यांना वेळ द्या. तर भक्तांनो, अगदी योग्य माहिती पाहिलेली आहे. या स्वामी संदेशाला अगदी सर्वांनी लाईक करा, निशुल्क आहे आणि हा संदेश जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा, त्यांनासुद्धा सेवा करता यावी, याचे सुद्धा आपल्याला 10% पुण्य मिळत असते. जे स्वामी भक्त नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणारी घंटी प्रेस करा, म्हणजेच यापुढील येणारे नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि भगवान श्रीहरी माता लक्ष्मींचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.